तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाठ 12वा शिकणार आहोत. पाठाचं नाव आहे श्रद्धा. सोनू आणि अभि दोघांची फार जुनी मैत्री होती. दोघे वयाने सारखे होते, शिवाय घरात शेजारीच राहायचे. त्यामुळे दोघांच्या आई या मैत्रिणी तर मुलांचीही छान गट्टी जमायला लागली. सारखी शाळा असल्यामुळे सारखा अभ्यासक्रम असायचा. मात्र सोनू आपली कामे अभ्यास पटापटा करायची. त्याच कामाकरिता अभि याला जास्त वेळ द्यावा लागत असे. याची खंत त्याला असायची. सोनू सारखे गुण मला का मिळत नाही याचे त्याला वाईट वाटायचे. एके दिवशी तो आईसोबत फिरायला गेला. आई एका मंदिरात गेली. देवापुढे प्रसाद ठेवला, फुले वाहिली. अभि व आई पाया पडले आणि दोघे तेथून परत निघाले. अभि वाटेत आईला म्हणाला, आई, या मंदिरात कायम गर्दी असते होय ना ग? आई त्याला म्हणाली, अरे ते स्वयंभू मंदिर आहे आणि इथला देव नवसाला पावतो बरं का. त्याच्या बाळबोध मनाला असंख्य प्रश्न पडले होते, पण तो एवढंच म्हणाला, नवसाला पावतो म्हणजे काय ग आई? आई म्हणाली, तू जे मागशील ते देव तुला देतो. त्यासाठी आपणही देवाला काहीतरी द्यायचं. असं पण असतं का ग आई? तो उत्साहाने म्हणाला. आई सुद्धा होय होय म्हणत घरी आली. आता आपलाही सोनूसारखा पहिला क्रमांक यायला हवा असे अभिला वाटले. त्यासाठी तो दुसऱ्या दिवशी देवाला नवस बोलून आला. आता अभि निश्चिंत होता. अभ्यासाचा कंटाळा करू लागला. तो वेळेत आपली कामे करीना, वर्गात फारसा लक्ष देत नसे. त्याचं कारणच असं होतं, देव आपल्याला नंबरच देणारच आहे, तर मग मेहनत करायची तरी कशाला? आईला सोनूकडून सगळा वृत्तांत कळला होता, पण आता समजवायचं कसं? आई समजावून सांगत असे, पण तो ऐकेच ना. शेवटी सत्र परीक्षा झाली. निकाल लागला. त्यात अभि नेहमीपेक्षा खूपच मागे गेला होता. आता अभि चिडला होता. तो आईला मंदिरात जाण्याचा हट्ट करू लागला. ते दोघे मंदिरात गेले. अभि देवावरच रागावला आणि म्हणाला, मी नवस केला, पण तू मला ना नंबर दिलास ना चांगले गुण दिले. आता आईच्या खरे कारण लक्षात आले. रात्री आई अभिजवळ बसली. त्याला म्हणाली, अभि, अभ्यास हा ज्याचा त्यालाच करावा लागतो. तो करायला देव थोडाच येणार. आपण देवाला श्रद्धेपोटी मागतो, पण त्यालाही मर्यादा आहेत. किमान आपल्याला प्रयत्न करावे लागतील. तू अभ्यास करणे सोडले तर मग देव कसा आशीर्वाद देणार? तूच सांग. अभि, आपले प्रामाणिक प्रयत्न महत्त्वाचे असतात. मेहनत केली तरच फळ मिळणार, तेव्हा देवही मदत करणार. अभिला स्वतःची चूक लक्षात आली होती. आपण प्रयत्न न करता केवळ मागत होतो हे त्याच्या लक्षात आले. आता तो नियमित अभ्यास करू लागला.